पैठणमधल्या नायगावला पुराचा वेढा पडलेला आहे। अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। तिथून आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून थेट माहिती जाणून घेणार आहोत। काय विशाल, सध्याची तिथली स्थिती आहे? पूर ओसरलेला आहे का? कारण नायगावला पुराचा मोठा फटका बसला अशी माहिती मिळते। गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि नायगावमध्ये मी तुम्हाला चित्र दाखवतोय। रस्त्यावर अशा पद्धतीनं आता सगळं पाणी आहे। अगदी गावात फिरताना सुद्धा आता असे चप्पू घ्यावे लागते आणि गावात फिरावं लागतंय, कारण जवळपास 10 फुटांवर पाणी आलं होतं। मात्र आता हळूहळू पाणी ओसरायला लागलंय। आपण बघतोय अजूनही बरीच घरं या गावातली पाण्यात आहे। काही लोक छतावर थांबलेले आहेत आणि पाणी ओसरायची वाट बघताय। रात्री ज्यावेळेस 3 लाख क्युसेक विसर्गानं गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आलं होतं, त्याच वेळेस या गावाच्या अगदी जवळूनच नदी वाहते। हे सगळं पाणी या गावात शिरलं होतं आणि या गावाला या पाण्यानं वेढा दिला होता। मात्र आता सकाळपासून हळूहळू पाण्याचा जो जोर आहे तो कमी होतोय। गावातनं पाणी बाहेर जात आहे, मात्र अजूनही गावात पाणी आहे। नागरिक अशा पद्धतीनं जी घरात फसलेले नागरिक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा या चप्पूच्या साहाय्याने प्रयत्न करतायत। लोक आपण बघतोय की बाहेर बसलेले आहे आणि पाणी ओसरायची वाट बघत असल्याचं चित्र गावात आहे। आपण बघतोय तिथे एक पुरुष पाणी, अजून एक पुरुष पाण्यात उभा आहे। एक पुरुष पाणी अजूनही तिथं असल्याचं चित्र आहे आणि गावातून चप्पूद्वारे अशा पद्धतीने लोकांना बाहेर काढण्याचे हे सगळे प्रयत्न सुरू आहे। बरेच नागरिक अजूनही घराच्या छतावर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात, त्यांना विचारूया कधी पाणी आलं। सांगा मला, कधी पाणी घुसलं गावात? गावात कालच्याला पाणी घुसलं। काल रात्री पाणी घुसलं। रात्रभर सगळे जागीच होते आणि पाणी वाढत असं पूर्ण पाणी गेलं। शेतामध्ये पाणी गेलं, घरामध्ये पाणी गेलं आणि अतोनात नुकसान झालेलं आहे। सरकारचं नुकसान झालं, ऊसाचं नुकसान झालं। इकडं लांबर पाणी पार गावाला पूर्ण वेढा टाकला होता पाण्याने। आता पाणी ओसरायला लागलं, ओसरायला पाणी लागलं। आता थोडं कमी झालं, पाणी थोडं कमी झालं आता। हो, कमी झालं। सांगितलं का प्रशासन आलं होतं का, सांगितलं की पाणी येण्याची शक्यता आहे, तुम्ही सतर्क राहावे। पण प्रशासनाने सांगितलं होतं की तुमच्यापर्यंत पाणी येऊ नाही देण्यात येणार, असं आम्ही इतकी दक्षता घेतो। पण परंतु त्यांच्या हिशोबाच्या वतीने त्याच्यापेक्षा जास्त पाणी आलं। प्रशासनाने सांगितलं तसं केलं नाही। गावात तर पाणी घुसलं आणि लोकांचे इतके हाल झाले की धान्य काढणे उचलिता नाही आलं, गाड्या लावता नाही आल्या, काहींचे भिजले, काही छतावर काही ना टाकले। भरपूर नुकसान झालं, काहींच्या मोटरी वाहून गेल्या, भरपूर असं काही। मी तुम्हाला दृश्यांमध्ये दाखवतोय, हा जो मुलगा आता पाण्यामध्ये उभा आहे तो आता पाणी ओसरल्याचं चित्र आहे। ही लोक जी गावात चालतायत हे पाणी ओसरल्याचं चित्र आहे। जेव्हा सकाळ होती, सकाळी हे पाणी अगदी अक्षरशः जी 2 माणसं जी उभी आहेत तिथपर्यंत हे सगळं पाणी असल्याचं नागरिक सांगतायत। गावातनं बरेच लोक जी घरात फसली होती त्यांना अशा चप्पूच्या साह्याने या तरुणांनी बाहेर काढलं आणि त्यांचा जीव वाचवला। आता हळूहळू पाणी ओसरायला लागलंय। मात्र जर गोदावरी नदीत मोठा विसर्ग सुरू झाला तर पुन्हा एकदा पाण्याचा धोका या गावकऱ्यांना आहे। गावात पाणी घुसण्याचा धोका आहे आणि त्यातून मोठं नुकसान होण्याची भीती सुद्धा आहे। त्यामुळे प्रशासनानं आम्हाला जे काही नुकसान झालंय त्यासाठी मदत करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे। जी, अगदी धन्यवाद विशाल, तिथली दृश्य आणि तिथली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल।